Dear students, I am Dr. Rajiv Sapre. This is the 5th lecture about chapter circle. This is part of video lecture series about SSC mathematics. I appeal all of you to subscribe my channel if you have not yet and take advantage of all these lectures. So in the previous lecture we have proved tangent theorem, right? Just we will see what is tangent theorem, so that we will continue with that. Tangent at any point of a circle is perpendicular to the radius at the point of contact. म्हणजे इथे काय म्हटलंय आपण की if there is a tangent drawn to the circle at the point A, then OA is perpendicular to L. आता ह्याचा कॉन्व्हर्स काय होईल? जर रॅडियस OA ही ए च्या ठिकाणी काढलेल्या लाईनला परपेंडिक्युलर असेल, ए या पॉईंटमधून जाणाऱ्या लाईनला परपेंडिक्युलर असेल, तर ती लाईन ओला म्हणजे ओ ए या रॅडियसला टँजंट असेल. हा त्याचा कॉन्व्हर्स झाला. बघा मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं आहे, पी इम्प्लाइज क्यू अशी जर माझी स्टेटमेंट असेल तर त्याचा कॉन्व्हर्स काय असतो? क्यू इम्प्लाइज पी. मग आता त्यांनी कसं लिहिलं आहे बघा, कॉन्व्हर्स लाईन परपेंडिक्युलर टू द रॅडियस. कुठे? ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. बघा, लाईन परपेंडिक्युलर टू द रॅडियस ॲट इट्स पॉईंट ऑन द सर्कल इज टँजंट टू द सर्कल. मगाशी तुम्हाला ती टँजंट आहे असं दिलेलं होतं आणि ती ओ ए एलला परपेंडिक्युलर आहे हे सिद्ध करायचं होतं. आता तुम्हाला दिलं लाईन इज परपेंडिक्युलर. लाईन परपेंडिक्युलर कशाला परपेंडिक्युलर? रॅडियस. कुठे परपेंडिक्युलर? ॲट द पॉईंट ऑन द सर्कल, ॲट इट्स पॉईंट ऑन द सर्कल. कसं आहे बघा, डायग्रॅम आपण काढूया म्हणजे तुमच्या ते लक्षात येईल काय नेमकं आपण बोलतो आहोत. बघा, सी समथिंग लाईक दिस वी हॅव टू डू नाव. ओके, सपोज आय ड्रॉ दिस सर्कल. ओके, सपोज दिस इज द सर्कल आणि सपोज एम इज इट्स सेंटर. इथे त्याचं सेंटर आहे समजा एम, आणि एक लाईन आपण काढूया जी त्याला टँजंट आहे. ओके, इथे आपण एक लाईन काढूया. ओके, दिस इज द लाईन and then join this O and A. Join this point आणि हे point of contact जो आहे तो, आणि also draw one line like this. From here draw one line, say P. ठीक आहे, आपण हे असं काढूया, साधी लाईन ड्रॉ करूया. This is say P, this is say N. इथे हा परपेंडिक्युलर आहे आणि ओके, दिस इज द फिगर. मग आता काय थिअरम काय सांगतो? कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थिअरम. काय होणार बघा, लाईन परपेंडिक्युलर टू द रॅडियस, लाईन परपेंडिक्युलर टू रॅडियस, ए लाईन परपेंडिक्युलर टू रॅडियस at its point on the circle, at its point on the circle is tangent to the circle, is tangent to circle. Now what is given here? Okay, given I need not write, you know. काय दिले बघा, आपण असं म्हणूया एम इज द सेंटर ऑफ द सर्कल. एम एन ही त्याची रॅडियस घ्या. मग ती रॅडियस सर्कलवरचा कुठल्या पॉईंटला जाऊन मिळते? एन. ओके, आणि लाईन एल इज परपेंडिक्युलर. ही बघा, एल ही लाईन आहे ना, ही एल इज परपेंडिक्युलर टू द सेगमेंट एम एन.
ॲट विच पॉईंट एन. आता परपेंडिक्युलर इथे पण असू शकते कुठेतरी मध्ये अशी पण तसं नाही, ॲट द एंड पॉईंट म्हणजे जो सर्कलवरचा त्या रॅडियसचा पॉईंट आहे. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, लाईन एल इज टँजंट टू दिस सर्कल. लाईन एल इज टँजंट. बघा प्रूव्ह काय करायचं आहे, लाईन एल इज टँजंट टू द सर्कल. मग लाईन एल ही टँजंट आहे असं कधी प्रूव्ह होईल, तर त्या लाईनवरचा कोणताही पॉईंट एन व्यतिरिक्त मी जर घेतला तर तो सर्कलवर नाही, हे प्रूव्ह करावं लागेल मला. कसं आहे की मला जर प्रूव्ह करायचं असेल लाईन एल इज टँजंट टू द सर्कल, म्हणजे मी काय प्रूव्ह करायचं हे आधी मला माहिती पाहिजे. तर या स्टेप्स मला कळणार, कशासाठी त्या लिहिल्या हे कळणार. एखादी लाईन सर्कलला टँजंट आहे म्हणजे ती किती पॉईंट्सना टच करते सर्कलच्या, एकाच पॉईंटला. 2 पॉईंट्समधून जाते सर्कलच्या, ती लाईन त्याला टँजंट आहे का, नाही, ती सिकँट आहे. मग जर मला असं प्रूव्ह करायचं आहे लाईन एल इज टँजंट टू द सर्कल, तर मला काय प्रूव्ह केलं पाहिजे की एल आणि ते सर्कल यांचा एकच पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे एन. इट विल नॉट पास थ्रू एनी 2 डिस्टिंक्ट पॉईंट्स ऑफ द सर्कल. म्हणजे जर पी हा त्या लाईनवरचा आणखी कुठला तरी एक पॉईंट मी घेतला तर पी हा त्या सर्कलवर नाही हे मला सिद्ध करावं लागेल. पी पण जर सर्कलवर असेल, मग एन आणि पी हे सर्कलवरचे पॉईंट झाले आणि एन पी मधून जर ती लाईन जात असेल तर ती टँजंट नाही असू शकत. तुम्हाला प्रूव्ह करायचं की ती टँजंट आहे. ओके, सो आपण कसं म्हणणार बघा, मी ते गिवन आणि टू प्रूव्ह नाही लिहित, यू नो अँड इट इज रिटन हिअर. वी विल नॉट जस्ट फॉर मी समजावून सांगण्यासाठी म्हणून प्रूफ लिहिणार आहे तुमच्याबरोबर, ती समजावून घ्या. प्रूफमध्ये काय लिहिणार बघा आपण की टेक अ पॉईंट पी, टेक अ पॉईंट पी ओके अदर दॅन एन take a point P other than capital N on the line L, on the line L हा आपण घेतला. ड्रॉ सेगमेंट OP, ड्रॉ OP. आता जर मी असं प्रूव्ह करू शकलो की OP ही रॅडियस नाही आहे त्याची, तर मला काय म्हणता येईल, P इज नॉट एन पॉईंट ऑन द सर्कल, सॉरी ऑन दॅट लाईन. हां, म्हणजे पी इज नॉट पॉईंट ऑन द सर्कल असं मला म्हणता येईल जर ती रॅडियस नाही असं सिद्ध केलं. सो ड्रॉ सेगमेंट, टेक एनी पॉईंट पी ऑन द लाईन अदर दॅन एन ऑन द लाईन एल अँड ड्रॉ द सेगमेंट एम पी. ओ पी नव्हे, आपण सेंटर एम घेतलेलं आहे ना, त्यामुळे ड्रॉ एम पी. त्यामुळे हे एम पी आपण काढलं. ठीक आहे, आता काय होतं आहे बघा, हा जो ट्रँगल तयार झाला ना, सो व्हॉट इज अबाउट व्हॉट वी कॅन से. Now in triangle MNP, what is happening? Angle N is equal to 90 degrees. का बघा तिथे दिलेलं आहे तुम्हाला, लाईन L is perpendicular to segment MN at N. लाईन L is perpendicular to MN at N. म्हणजे इथे 90 अंशाचा कोण आहे, N 90 अंशाचा झाला. म्हणजेच काय झालं, MNP मध्ये इथे जर 90 अंशाचा कोन असेल तर तुम्हाला माहिती आहे 90 अंशाच्या समोरची बाजू ही हायपोटेनस असते. सो हिअर MP इज हायपोटेनस. MP इज हायपोटेनस ऑफ द ट्रँगल MNP. MNP इट इज हायपोटेनस. आणि तुम्हाला माहिती आहे हायपोटेनस ही सर्वात मोठी साईड असते काटकोन त्रिकोणामधली. MNP मध्ये 3 साईड्स आहेत ना, MN, NP आणि MP. परंतु हायपोटेनस इज लार्जेस्ट साईड ऑफ द राईट अँगल ट्रँगल. सो व्हॉट आय कॅन से, MP इज ग्रेटर दॅन MN. सेगमेंट MP विल बी ग्रेटर दॅन सेगमेंट MN. त्याचं कारण काय, वी कॅन से ॲज hypotenuse is largest side of right angled triangle. Largest side of right angled triangle. ओके, म्हणजेच मग काय झालं, ॲज MN इज रॅडियस, पॉईंट P कॅनॉट बी ऑन द सर्कल. MN ही रॅडियस दिलेलीच आहे ना आपल्याला. सो ॲज MN is radius,
as Mn is radius and Mp is greater than Mn. Okay, Mp is greater than Mn. What we can say? Point P cannot be on circle. Point P cannot be on circle. मग आपण काय घेतलं होतं बघा, टेक अ पॉइंट P अदर दॅन N ऑन द लाईन L. मग कुठलाही हा रॅन्डम पॉईंट आहे ना, पर्टिक्युलर कुठली प्रॉपर्टी असणारा पॉईंट नाही घेतलाय आपण. एनी पॉईंट, टेक एनी पॉईंट असं आपण म्हणणं आणखी चांगलं. टेक एनी पॉईंट P अदर दॅन N ऑन लाईन L. बघा ते म्हटलं जातं, टेक एनी पॉईंट P अदर दॅन N. म्हणजे तो एनी पॉईंट जो मी घेणार अदर दॅन N तो सर्कलवर नाहीच आहे. म्हणजे त्या लाईनवरचा N व्यतिरिक्त कोणताही पॉईंट सर्कलवर नाही आहे. म्हणजेच ती लाईन आणि सर्कल याच्यात कॉमन काय आहे? एकच पॉईंट N. मग जर एकच पॉईंट कॉमन असेल तर ती टँजंट आहे मग, बरोबर ना. सो पॉईंट P कॅनॉट बी ऑन द सर्कल. म्हणून आता मला काय लिहिता येईल? आय विल एनलार्ज दिस. that is point N is the only point, point L is the only point on the circle which is common with line L. So that means L is tangent to the circle. L is tangent to the circle at point N. म्हणजेच काय झालं बघा, ON is perpendicular to line L. Correct? So that means we have to prove. काय प्रूव्ह करायचं होतं बघा तुम्हाला प्रूव्ह करायचं होतं की लाईन परपेंडिक्युलर टू द रॅडियस ॲट इट पॉईंट्स ऑन द सर्कल इज टँजंट टू द सर्कल. मग इथे काय प्रूव्ह केलं आपण? लाईन L इज टँजंट टू द सर्कल ॲट पॉईंट N आणि ON इज परपेंडिक्युलर टू लाईन L. दॅट वॉज गिवन. ओके, दिस वॉज गिवन. बट आपण हे प्रूव्ह केलं L इज टँजंट टू द सर्कल ॲट पॉईंट N. म्हणजे ज्यावेळी ON हे L ला परपेंडिक्युलर असेल, N हा कशावरचा पॉईंट आहे? सर्कलवरचा. आणि ON ही एक रॅडियस आहे, त्या रॅडियसला ही लाईन परपेंडिक्युलर आहे. त्यावेळी तुम्ही असं सिद्ध केलं की ती लाईन त्या सर्कलला टँजंट आहे. सो दिस इज द कॉन्व्हर्स ऑफ द टँजंट थिअरम. आय होप यू अंडरस्टूड दिस. काय टेक्निक वापरलं बघा, आपल्याला जर ती लाईन L ही त्या सर्कलला टँजंट आहे असं ज्यावेळी मला प्रूव्ह करायचं आहे, लाईन L ही सर्कलला टँजंट आहे असं प्रूव्ह करायचं आहे कुठल्या पॉईंटला? N या पॉईंटला. तेव्हा N व्यतिरिक्त कोणताही पॉईंट लाईनवरचा त्या सर्कलवर असता कामा नये. कारण N सोडून आणखी एखादा पॉईंट त्या लाईनवरचा सर्कलवर असेल तर ती लाईन तो N आणि तो दुसरा पॉईंट ह्याच्यामधून जाणार. म्हणजे मग ती टँजंट नाहीच आहे. तुम्हाला टँजंट आहे असं प्रूव्ह करायचं आहे. म्हणून तुम्हाला असं प्रूव्ह करावं लागेल की N व्यतिरिक्त कोणताही पॉईंट मी घेतला तर तो पॉईंट त्या सर्कलवर नाही. then it implies there is the only one point which is common to the circle and that line, and म्हणून मग लाईन टँजंट आहे. हे त्यातलं थीम लक्षात घ्या. हे प्रूव्ह करण्यामागची थिअरी त्यातली लक्षात. आय होप यू अंडरस्टूड दिस. विल प्रोसीड नाव. थिअरम सोपे आहे, नीट बघा, ऐका ही लेक्चर्स. पुन्हा पुन्हा मागे जाऊन ती लेक्चर्स ऐकू शकता तुम्ही, म्हणजे आणखी कॉन्क्रीट तुम्हाला कळायला लागेल. ठीक आहे. सो आय होप यू कॅन अंडरस्टँड ऑल दीज थिंग्स. दे आर नॉट डिफिकल्ट. ठीक आहे. आता बघा इथे त्यांनी काय म्हटलं आहे, लेट अस डिस्कसमध्ये. हे सर्व ना नीट वाचायचं, त्याचा अर्थ लावायचा आपण. बघा, इन धिस फिगर B इज द पॉईंट ऑन द सर्कल. बघा, B हा सर्कलवरचा पॉईंट आहे. द टँजंट टू द सर्कल पासिंग थ्रू B इज टू बी ड्रॉन. तुम्हाला टँजंट काढायची आहे. देर आर इन्फायनाईट लाईन्स पासिंग थ्रू द पॉईंट B. विच ऑफ देम विल बी द टँजंट? कॅन द नंबर ऑफ टँजंट्स थ्रू B आर मोर दॅन 1? विचार करा. म्हणजे आपणाला आता असं त्याच्यातून शिकायचं आहे की एक मी पॉईंट घेतला. कसं बघा, एक सर्कल तुम्ही काढलं. वी विल ड्रॉ दॅट फिगर हिअर. व्हॉट दे वॉन्ट टू से फ्रॉम ऑल दिस थिअरी. सपोज यू हॅव अ सर्कल. ओके, हे समजा माझं सर्कल आहे.
आणि मग त्या सर्कलच्या बाबतीमध्ये 3 प्रकारचे पॉईंट्स मी घेऊ शकतो. इनसाइड द सर्कल एक पॉईंट, समजा त्याला आपण ए म्हटलं. ऑन द सर्कल एखादा पॉईंट ज्याला आपण बी म्हणतो, आणि सर्कलच्या बाहेरचा एखादा पॉईंट सी. तर मला ए मधून सर्कलला टँजंट करता येतील का? तर नाही. म्हणजे वेनेवर द पॉईंट इज इनसाइड द सर्कल, इन द इंटिरियर ऑफ द सर्कल, इंटिरियर म्हणजे आत सर्कलच्या, यू कॅनॉट ड्रॉ अ टँजंट टू द सर्कल फ्रॉम दॅट पॉईंट. म्हणजे अशी तुम्हाला टँजंट काढता येणार नाही सर्कलला की जी ए मधून पास होते. नो. बी हा सर्कलवरचा पॉईंट आहे. आता इथे बघा, बी हा जर सर्कलवरचा पॉईंट असेल तर मला किती टँजंट्स ड्रॉ करता येतील बी मधून? तर एकच. ही अशी ती लाईन असेल. बघा, हे समजा इथे आपण हा जो बी आहे ना, तो कसं आहे, हे सर्व लिमिटेशन्स आहेत मी काढतोय. म्हणजे हा जो पॉईंट आहे ना, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, तो आपण बी घेऊया. सर्कलवरचा पॉईंट, तिथून एकच टँजंट काढता येणार. सो आय कॅन ड्रॉ वन अँड ओनली वन टँजंट टू द सर्कल फ्रॉम ॲट द पॉईंट ऑन द सर्कल. परंतु सर्कलच्या बाहेर पॉईंट असेल तर इथून मला काय करता येईल बघा. इफ द पॉईंट इज आउटसाइड द सर्कल, आय कॅन ड्रॉ वन टँजंट लाईक दिस. ओके. and another triangle, tangent like this. So these are suppose the points P and Q. You can draw two tangents to the circle. So आता 3 गोष्टी झाल्या बघा. If point is inside the circle, हा पहिला मुद्दा. I will enlarge this. दुसरा मुद्दा, if point is on the circle. आणि तिसरा मुद्दा, if point is outside the circle. What can be done? How many tangents? So if point is inside the circle, no tangent. No tangent can be drawn. आपण असं म्हणूया, पॉईंट पी, इथे पण पॉईंट पी इज ऑन द सर्कल आणि पॉईंट पी इज आउटसाइड द सर्कल. So no tangent can be drawn to the circle from P. If point P is on the circle, one and only one tangent can be drawn to the circle at point P. And if point P is outside the circle, two tangents can be drawn. To the circle from point P. आता बघा, इथे आता या आपल्या एक्झाम्पलमध्ये सी हा पॉईंट घेतला आपण आउटसाइड द सर्कल. मग तिथून ही टँजंट काढली आपण जी सर्कलला पी या पॉईंटला टच करते, आणि इथून दुसरी जी टँजंट काढली ती क्यू या पॉईंटला टच करते. म्हणजे सी टू पी ही सेगमेंट झाली. टँजंट ही लाईन आहे, त्यामुळे ही या बाजूला पण पुढे जाणार आहे, अनएंडिंग दोन्ही बाजूला. परंतु मी कुठून टँजंट काढल्यात? या सी पासून. मग टू सी पासून सर्कलचा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे पी, त्याला काय म्हणणार आपण? इट इज अ सेगमेंट, नॉट लाईन. तसंच सी क्यू ही सेगमेंट आहे, परंतु या सेगमेंट्स या सर्कलला टँजंट आहेत, म्हणून यांना स्पेशल नाव आहे टँजंट सेगमेंट. बरोबर ना? म्हणजे इथे आपण असं म्हणणार, आपल्या या फिगरचा जर उल्लेख घेतला आपण, म्हणजे आधार घेतला, तर आपण म्हणणार की सी पी अँड सी क्यू आर टँजंट सेगमेंट्स. काय म्हणतात त्यांना? टँजंट सेगमेंट्स. टँजंट लाईन्स नव्हेत. सेगमेंट म्हणजे एक ठराविक भाग, रेषाखंड म्हणतो आपण त्याला.
त्यामुळे CP आणि CQ दीज आर टँजंट सेगमेंट्स. पुढे आपण असं सिद्ध करू की CP आणि CQ ही लेंथ पण सेम असते. लक्षात घ्या. म्हणजे जर आता हा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे ना इथे बघा, हे समजा तुम्ही इथे सेंटर ऑफ द सर्कल घेतलं O आणि समजा हे मी जॉईन केलं तर ही त्रिज्या झाली OP आणि OQ आणि हे पण तुम्ही जॉईन करा हे, तर हे दोन त्रिकोण तयार होणार. बघा OPC आणि OQC. बरं, आपण टँजंट थिअरममध्ये शिकलेला आहात की इथे 90 अंशाचा कोन आहे, इथे 90 अंशाचा कोन आहे. तर तुम्हाला असं सिद्ध करता येईल की OPC आणि हे OQC हे एकरूप आहे त्रिकोण. एकरूप त्रिकोणाच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत म्हणजे टेस्ट्स आहेत त्या वापरून, आणि त्या एकदा एकरूप झाल्या की मग त्यांच्या करस्पॉन्डिंग साईड्स, मग OPC आणि OQC करस्पॉन्डिंग साईड्स कोणत्या, PC आणि QC, त्या पण एकरूप असतील. म्हणजेच लेंथ ऑफ द टँजंट सेगमेंट्स आर इक्वल. सो हा आपण रिझल्ट नंतर प्रूव्ह करू. टँजंट सेगमेंट्स म्हणजे काय हे आपण लिहिलेलं आहे. लेंथ्स ऑफ द टँजंट सेगमेंट्स, लेंथ्स ऑफ टँजंट सेगमेंट्स आर इक्वल. हे आपल्याला पुढे सिद्ध करता येईल. विल गो टू दॅट व्हेनेवर ती कंडिशन आली की आपण ते सिद्ध करू. मुद्दा काय आहे की इथून तुम्हाला 3 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न आहे की सर्कलच्या इंटिरियरला जो पॉईंट आहे या डायग्राममध्ये A, फ्रॉम A आय कॅनॉट ड्रॉ एनी टँजंट टू द सर्कल. इफ यू टेक अ पॉईंट ऑन द सर्कल, वन अँड ओनली वन टँजंट वी कॅन ड्रॉ. फॉर एक्झाम्पल इथे B मध्ये, आणि C हा जर सर्कलच्या एक्सटिरियरला पॉईंट आहे, राईट, पॉईंट आउटसाइड द सर्कल, त्यालाच म्हणायचं पॉईंट एक्सटिरियर टू द सर्कल. तर तिथून मला 2 टँजंट्स काढता येतात. इथे एक CP आणि दुसरी CQ, परंतु त्या टँजंटचा C पासून P पर्यंतचा पोर्शन किंवा दुसऱ्या C पासून Q पर्यंतचा पोर्शन यांना म्हणायचं टँजंट सेगमेंट्स, अँड दे आर कॉन्ग्रुएंट. त्यांची लेंथ समान असते. असे 3 गोष्टी आपण बघितल्या आणि नंतर आपण असं सिद्ध करू की दोज लेंथ्स ऑफ द टँजंट सेगमेंट्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे टँजंट सेगमेंट्स ऑलवेज आर ऑफ इक्वल लेंथ. किती सुंदर हे जॉमेट्रिकल रिझल्ट्स आहेत बघा. आणि ह्याच्या प्रूफ्स करताना तुम्ही एन्जॉय करायला पाहिजे. हाऊ वी आर युझिंग जॉमेट्री ॲट आवर बेस्ट. वी आर युझिंग प्रिव्हियस रिझल्ट्स इफेक्टिवली. दॅट इज द ब्युटी ऑफ मॅथमॅटिक्स. यू आर युझिंग प्रिव्हियस रिझल्ट्स टू प्रूव्ह फर्दर रिझल्ट्स. आणि हे जे आज आपण प्रूव्ह करतोय ते आणखी पुढे काही गोष्टी प्रूव्ह करण्यासाठी आपण वापरणार. ही लिंक त्यातली आपल्याला कळली ना की आपण ते एन्जॉय करू शकतो. समजलं? ठीक आहे. वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. टिल देन बाय. मुद्दा असा आहे की ही सर्व जी माझी लेक्चर्स आहेत ना त्या यूट्यूब मॅथ्स मेड इझी हे जे माझं यूट्यूब चॅनेल आहे तिथे तुम्हाला ती बघायला मिळतील. तिथे तुम्हाला ती लोड झालेली दिसतील. टेक ॲडव्हान्टेज ऑफ ऑल दीज लेक्चर्स आणि चांगला अभ्यास त्याच्यामधून तुमचा निश्चित होईल. थँक्यू.